रोहित पवारांवर जी ईडीने कारवाई केली आहे त्या संदर्भात सोलापुरात राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकवटल्याचं चित्र पाहायला मिळालं। या दरम्यान ईडीचा चांगलाच निषेध व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे ईडीए पिढा अर्थात फेल ट्रिपल इंजिन सरकारच्या आणि केंद्रीय यंत्रणा ईडी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होणाऱ्या चुकीच्या कारवाई जाणून बुजून चौकशीच्या विरोधात सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध सोलापूर जिल्हा परिषद समोर निषेध आंदोलन करण्यात आलं आहे। जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील आणि अनेक जिल्ह्यातील मान्यवर, प्रदेश, जिल्हा, शहर पदाधिकारी, महिला, युवती, युवकचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या सुडाच्या कारवाई विरोधात तसेच आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत परिसर धरना नोंद सोडला। ये सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, महाराष्ट्राचा एकच दादा आणि तो म्हणजे रोहित दादा। पवार साहेब हम तुम्हारे साथ है। या ईडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत यावेळी निषेध नोंदवण्यात आलाय। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हो।